जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांच्या 2,500 जागा भरल्या जाणार असल्याचं ऑफिशियल स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु आपल्याला जर का येत्या शिक्षक भरतीनंतर जी जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीसाठी हवं असेल मार्गदर्शन, तर तुमच्यासाठी अवेलेबल आहे मास्टर टीचर या ॲप वरती गायडन्स बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून जॉइनिंग पर्यंत विशेष असं मार्गदर्शन मिळणार आहे। त्या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलचा एक कंप्लीट कोर्स मिळणार आहे। त्यानंतर पसंती क्रमांच्या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजी बनवून दिली जाणार आहे। त्यातल्या त्यात तुमच्या काहीही समस्या असेल तर विशेष आपण जे काही लाईव्ह सेशन घेतो त्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर या ठिकाणी मिळणार आहे। त्यातल्या त्यात इंटरव्ह्यू साठी तुमचं जे काही प्रिपरेशन आहे ते आम्ही करून देणार आहोत। डेमो सेशन कसं घ्यायचं, इंटरव्ह्यूला कसं फेस करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार आहे। डॉक्युमेंटच्या समस्या आहे, नावात बदल असल्याचा पुरावा असेल किंवा क्वालिफिकेशनच्या संदर्भातल्या समस्या आहे, काहीही समस्या असू द्या, त्या समस्या सोडवण्यासाठी जे आहे महत्त्वाचा प्लॅटफॉर्म गायडन्स बॅच। आजच आपण जे आहे मास्टर टीचर ॲप डाउनलोड करा आणि या ठिकाणी जे आहे गायडन्स बॅच जॉईन करा। चला बघा मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जागा अपलोड होणे सुरू आहे। या संदर्भामध्ये आपल्याला ऑलरेडी बरीचशी माहिती मिळालेली आहे। आता 20 जुलै 2026 पर्यंत जागा अपलोड करण्यासाठी आस्थापनांना वेळ देण्यात आलेला आहे। आता त्यामध्ये एक महत्त्वाची बातमी जी आहे आपल्याला समोर येताना दिसत आहे। बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ही एक न्यूज आहे दैनिक पुण्यनगरी मधली, ऑफिशियल न्यूज आहे आणि ऑथेंटिक देखील आहे की आदिवासी आश्रमशाळांमध्ये 2,500 शिक्षकांची जी आहे पदे भरली जाणार आहे। आता हे कोणी म्हटलेलं आहे तर जे मंत्री आहेत डॉक्टर अशोक उईके यांचं विधान आहे। ते अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने जे आहे आपल्या समस्या ज्यावेळेस मंत्री महोदयांसमोर मांडल्या त्यावेळेस हा आकडा आपल्या समोर आलेला आहे। बघा, थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जे आहे जी न्यूज आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो की अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी 14 जुलै रोजी बैठक घेतली। त्यावेळी परिषदेकडून मांडण्यात आलेल्या समाजाच्या समस्यांवर उपाय सुचविताना डॉक्टर उईके यांना आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची 2,500 पदे पवित्र पोर्टल मार्फत भरणार असल्याचे महत्त्वपूर्ण विधान केलेले आहे। म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते आहे, तुम्हाला आठवत असेल बऱ्याच दिवसांपासून मी वारंवार जे आहे एक आकडा तुम्हाला सांगितला होता की आदिवासी विकास विभागाच्या जवळपास 2,500 ते 3,000 जागा पवित्र पोर्टलला येऊ शकतात आणि त्याच बाबतीमध्ये आता जे आहे शिक्कामोर्तब होताना आपल्याला दिसत आहे। ही निश्चितपणाने आपल्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे असं म्हटलं तर चालणार, या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही। आणि याच्या व्यतिरिक्त ज्या जागा आहेत मग त्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल, खाजगी संस्था आहेत, मग त्या मुलाखतीशिवाय किंवा मुलाखती स राऊंड मधल्या त्यांच्या जागा देखील आपल्याला पवित्र पोर्टलला येताना दिसतच आहे। आता सध्या आजची जर का आपण रिसेंट मधली अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला तर जवळपास जे आहे पवित्र पोर्टलला 20,000 प्लस जागा अपलोड झालेल्या आहे आणि यामध्ये आणखीन जागांचा जर का भर पडत असेल तर ती आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी जे आहे गुड न्यूजच आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकू। आता आपल्याला पाहावं लागणार आहे की या जागा एक्झॅक्टली ज्या आहेत कोणत्या कॅटेगरीच्या आहेत आणि कुठल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये एक्झॅक्टली किती जागा आहेत। जागा भरपूर आहेत, आपल्याला अपेक्षा आहेत तेवढ्या जागा येताना दिसत आहेत। आस्थापनांची संख्या जास्त आहे आणि आस्थापनांची संख्या जर का जास्त असेल तर आपल्यासाठी कन्फ्युजन क्रिएट होणार आहे प्रिफरन्सेस देताना, कारण आपल्याला लिमिटेड आहे। विदाऊटला 100 आणि विथ इंटरव्ह्यूला या ठिकाणी 50, मग विदाऊटला जर का 400, 500, 600 आस्थापना असतील तर मग आपण पसंतीक्रम कसा द्यायचा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यासाठी जे आहे तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, स्पेशल अशा प्रकारची स्ट्रॅटेजी हवी असेल तर आपण या ठिकाणी मास्टर टीचर नावाच्या ॲप्लिकेशनवर गायडन्स बॅच आहे
या गायडन्स बॅचकडे एक पर्याय म्हणून पाहू शकता. तुम्हाला निश्चितपणाने याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.